टाकलं का बॅगेत? हेडफोन म्हणजे दोन बॅगी वेगवेगळे का? त्यांना हेडफोन आणून द्या ना. चुकले ते म्हणतात माझ्या ते म्हणतात माझ्याकडे चुकले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती. आणि ही आपली आई. तर उन्हाने बघा माझं तोंड कसं लाल झालं. उन्हाने तोंड लाल होतं. उन्हात गेली पण नाही अजून, उन्हात फिरत नाही ती. आणि जिकडे पप्पा जाईन तिकडे ती फिरती आणि मग म्हणते उन्हात लाल झालं. आणि म्हणजे जिकडे पप्पाची गाडी जाईन ना तिकडे तिकडे ती मागं मागं असते. ही खाली बसलेली आहे, हिचा नाश्ता चाललाय आणि कोणाला विचारणार पण नाही नाश्ता करायचं का नाही करायचं. आता शिवानीचे 1000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. जस्ट नाव आत्ताच कंप्लीट झालेत. मला नक्की नोटिफिकेशन आली त्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओमध्येच घेतली ती गोष्ट. तर आता शिवानीला सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करा, नवीन काहीतरी गोष्ट झालेली आहे. आणि अजून काय बोलू मी तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्हाला पुढे काय काय बघायला भेटणार आहे, काय काय म्हणजे काहीतरी चर्चा आम्ही सांगणार आहे. तर ते गोष्ट सांगणार आहे. बघा, सासूचा दबदबा चालू आहे शिवानीवरती. जे जे म्हणजे ज्या ज्या बहिणींनी कमेंट केल्या त्या, ज्यांनी कमेंट केल्या त्या की शिवानी अशी करते तशी करते, आता शिवानीवर शिवानीचा पासा उलटा पलटलेला आहे. कारण सासूचं कॅरेक्टर पकडलेलं आहे. बोल ना. ते काय ते दोघं जण खायला लागलेत ना. आता सासूचं कॅरेक्टर पकडलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं कसं आहे, शिवानीचं काही खरं राहिलेलं नाही. म्हणजे काय तिला काय फक्त खायचं सांगायला लागले मी, काय सगळं कॅरेक्टर पकडलेलं आहे. आणि काय विषय झाला माहिती का, मला काही समजणार नाही. मी बसून खा ना मग. ज्यावेळेस कॅमेरा ऑन केला त्या टायमिंगला आवाज कमी जास्त होत होता. एक मायक्रोफोनचा इश्यू झाला, काय झाला काही मला समजलं नाही. पण आता आवाज कसा येतोय आणि क्लिअर जरा वेगळा झाला. कारण मला कॅमेरामध्ये पण डिफरन्स दिसतोय. कारण मी माझ्या मोबाईलला अपडेट केलं, मस्तपैकी अपडेट वगैरे केलं. आणि अपडेट केल्यानंतर मला कॅमेऱ्यामध्ये भरपूर सारे डिफरन्स मिळाले. आमचा काल व्हिडिओ आला नाही, त्याचं कारणसुद्धा मी सांगतो. आणि पुढं आता तुम्ही कळलं तुम्हाला काय नाही काय नाही, ठीक आहे नाही. तर आता मेन मुद्द्याकडे वळूया आपण. काय कारण असतं व्हिडिओ शूट करणं चालू आहे ते, ठीक आहे नाही. काय कारण आहे? तब्येत खराब आहे ना. तब्येत खराब आहे आज. चला आता भेटतो तुम्हाला. चेहरा दिसतो का नाही बघा, तब्येत खराब आहे. रोज चेहरा दिसतो, रोज कसा चेहरा कधी कधी म्हणते मला चक्कर आली. फॅमिलीला माहिती मला चक्कर येते, मला उन्हामुळे त्रास व्हायला लागला. त्यांना माहिती आहे, त्यांना कालच सांगितलं. मग व्हिडिओ मध्ये येणार कशी मी? काय माझी तब्येत खराब असल्या व्हिडिओ काढणार कोण? तब्येत खराब होती मम्मीची काल, त्यामुळे व्हिडिओ नाही काढला आम्ही. तब्येत खराब, चेहरा दिसत नाही काही, लाल चेहरा झालाय बघा. असं बाहेर नाही जात मी तरी घरात झोपून होते काल दिवसभर. सर्दी नाही झाली, ताप नाही, अंग नाही दुखत, काही नाही दुखत, पण दुखते काहीतरी, चक्कर येते चक्कर. ती तुम्ही स्टोरी ऐकली असेल शाळेतली, ते शाळेतल्या मुलांना होमवर्क दिल्यानंतर ते पोरं कसे लहान लेकर कसे करते, काहीतरी होतंय काहीतरी होत नाही, फक्त चक्कर येते, काहीतरी होत नाही. तसं काम चालू आहे, काहीतरी होतंय. शुगर कमी झाली असं. आता मी म्हणलं तिला आपण एक काम करूया, आपण जाऊन शुगर टेस्ट करूया. आणि मला लगे हात, आता शिवानीचा ब्लड ग्रुप माहिती नाहीये तर लगे हात मी म्हणलं शिवानीचा पण ब्लड ग्रुप चेक करून घेऊया. तर ते मॅडमचं वेगळं चालू आहे. ते मॅडम म्हणत्या मला नाही यायचं, म्हणजे मला नाही चेक करायचं रक्त. आणि हिचं रक्त चेक करायचंय तर ती बी येत नाही. तर रक्त चेक करायला यांचं मला काही समजतच नाही काय प्रॉब्लेम होतो रक्त चेक करायला. मी तर मॅक्सिमम आता 6 महिन्यातून 2दा रक्तदान केलेलं आहे. आता परत एकदा करणार आहे मी, कारण आपल्या घरामध्ये कोणाला पण रक्त लागन किंवा काही लागन त्याचा पण आपल्याला फायदा भेटतो. आणि आपल्यामुळं जर एखाद्याला ब्लड भेटत असेल तर ते पण चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळं पुण्याचं काम केलं पाहिजे. आळशी आहे आणि आळशी माणसाला व्हिडिओ काढू वाटत नाही. मी आळशीच आहे, त्यामुळे काही मला काही त्या गोष्टीचं काही वाटत नाही. कारण मी ही बायको सपोर्टर. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मी हाय आळशी. कारण कसं माहिती आहे का, ज्या टायमिंगपासून मी जालन्यामध्ये राहायला आलेलो आहे तेव्हापासून मला फक्त एकच, आणि मी म्हणजे माझं शरीर असं खाऊन 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 मला नुसतं खाणं स्वप्न, असं बसलं ना तरी मला खाण्याचे पदार्थ सुचतात मित्रांनो. सँडविच, पिझ्झा, असे खतरनाक पदार्थ मला सुचते. आणि मला असं वाटतं ते बनवावं, मी खावं, नाही तर मग मला खायला कोणतरी द्यावं. चला कॅमेरा पलटी, आता बस झालं. आलो 2 मिनिटात, आता परत फिरून. कोणी बदलून
दीपेश पप्पाने पोरं लय लाडून ठेवलेले तर जाऊ दे, मला बोलू नको तू आजपासून माझ्या मोबाईलला हात मध्ये मी लावायचं नाही. ते शिवानी तो दिलं ना व्हॉट्सअप आणून मला. मग दिना तिला तू काय म्हणलं हे व्हॉट्सअप येऊच शकत नाही. मला तर काय वाटलं नाही का ताई पण म्हणल्या ना व्हॉट्सअप येत नाही यांच्या दोघांचाच काहीतरी प्लॅन हे दोघंच असेल करतात. देत नसते माहिती का आणि लॉर्ड काहीतरी नको त्याला आता मम्मीला असं माहीत झालं नाही त्यात घुसायचं मग ती बरोबर आपली वाट लावून तुम्ही ताईला पण विचारलं होतं खोलून देवा ना नाही उघडत नाही. त्या पण म्हणल्या नाही तुम्ही पण म्हणल्या पप्पाला विचार त्यांना माहीतच नाही व्हॉट्सअप कसं उघडायचं ते कधी बघतच नाही. हे 2 किडेले ते काय जवारी तू काय माझ्या घ्यायला उभा आहे का मध्ये हे करायची मग आपलं खायचं ग बसायचं ना. खाल्लं मी मग 2 खाल्ले 2 मग दुसऱ्याला नाश्त्याला द्यायचं नाही काही नाही. तुम्हाला काय नको म्हणलं का मी नको म्हणले की म्हणजे पोटाची चरबी जास्त वाढा म्हणून हटकून तेल टाकून देते जास्त. भारी लागतं तिला साखरेचे पदार्थ देऊ नको. आणि साखर तर अशी हा. टाका लागली मुद्दामून चहामध्ये. साखर देऊ नको तिला बिलकुल बी. साखरेचं तिला 100% 90% सांगतो मी तुला. मला हे कोणी आणलं माहिती का आता नवीन सोन्याचं केलंय बर कोणी दिलं माहिती का कोणी दिलं असं कोण देणार आहे ते घरात देणार कोण आहे तुला? तुम्हाला माहिती कोण दिलं तुम्हाला माहिती पप्पा मी चांगली चहा बी पडली तुमची. मी चांगली मी घेतलं सोन्याचं बिण्याचं काही नाही आम्ही गरीब माणसे नकली आहे. 100 रुपयाचे हा. नकली आणले कसं आहे चांगलं की दिसते. कसं दिसते सांगा सोन्याच्या बरं. वस्तू सांभाळत नाही म्हणून तिला नकली आणून दिले. मी वरती वाटल्यास टॅग करतो आपल्या व्हिडिओच्या वरती तुम्हाला टॅग हे भेटेल माहिती का जुनी आहे ती पहिलं. की कुठून मागवलं ते दाखवतो तुम्हाला हे मी. तर आहे जुनं पण मी मागवलेलं आहे याला पण हे पण प्रोडक्ट किती म्हणजे हे माहिती का किती दिवस झाले याला आणि ते काळं पडलं ना काही आहे तसंच निघलं माहिती का ते हे बघ हे बी ना चांगलं यात निघलं. छोटे छोटे खडे आहेत ना एक खडा पण पडला नाही याचा माहिती का एवढं भारी आहे. हे बी चांगलं नाही काय नाही नाशिकचे नाशिक काय माहिती पण हे मला वाटतं लवकरच नाही होत, पाणी नाही होत. पडू शकते नाही होत पांढरं. चांगलं नाही आहे. होत पांढरं. तुझ्या लग्नात तुला असंच आणलं होतं पण ते तुटलेलं निघलं ते हो ते रिटर्न केलं ना मग. वापस केलं आणि ते तसले दुसरे आणले. ओरिजिनल म्हणजे सोन्याचं बरं का. तो सोन्याचं आणलं होतं ते असतं होतं पण ते खराब निघलं त्यामुळे रिटर्न केलं आणि मग चेंज करून आणलं. काहून तशी एवढी चाळी काढली बरं? एवढे काय आलं करू नको. चांगलं दिसतंय. तुम्ही ना मला ते सोन्याचं बदलून द्या. तुझ्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार? अरे येड आहे का लागले का काय तुम्हाला? अहो, ते नाही सोन्याचं म्हणत कधी काय मी, 5 ते रुपयाचे येतं का? छोटंवालं नाही का आपण ते गोल्ड मनी करू दुसरा. तू एक काम कर बरं भारी खरं दिसतंय. आज मंगळवार आहे ना तिथे लई गर्दी असते माहिती का. आधार कार्डचा नंबर चेंज करून अपडेट करून घेतला असेल पोस्ट ऑफिसला. लई गर्दी असते. हा ना मला आधार कार्डाचं मला लाडकी बहिणीचे पैसे येत नाही काही येत नाही account वर. तू सरकारची लाडकी बहीण नाही आहे. मी माझ्या या गावाचीच एकट्याचीच लाडकी बहीण आहे. त्यामुळे मला माझं कोणी आणि लाडकी एक काम कर ना तुझ्या भावाला म्हणा दर महिन्याला माझ्या अकाउंटला पैसे कसं टाकेल कसं टाकेल माझ्या भावाचीच लाडकी बहीण आहे म्हणलं तो मग मी भावाला कोणाची लाडकी बहीण नाही मला यांच्याकडे कोणी- नुसतं बघत राहा मित्रांनो यांचं काय चाललंय काय नाही. accept करत तू काय तुम्हाला मी म्हणली, दाखवतो कोणाची लाडकी यांचं बहीण फक्त नाही? बघत राहा टाइमपास. तू आधार कार्ड मुळे तू होत नाही त्याला कोण काय करत कागदपत्र तिकडचे आम्हाला जायचंय आता दोघांना पुढं भाजीपाला आणायला. मी नाही येणार. मग कोण येईन पप्पाचं दुखतंय इथं कोण जाईन पप्पाला इथं उठता नाही हम्म. उठता नाही पप्पाने आताच गोळी खाल्ली त्यांचं डोकं दुखतंय कालपासून आणि कोण आणीन बरं आपल्यालाच आणावं लागेल कांदे बटाटे भाजी मम्मीला असंच म्हणलं मागच्या वेळेस बी मीच आणलं. मी नाही जात बाबा. मम्मीला तुमच्या गाडीवर बसता येत नाही तो कसं जाईन त्याचं तू माझ्या संगत चल आता. तुला सांगालो मी तिथं चल तुला मी ब्लड टेस्ट करून घेतो तू आधी तू माझ्या शुगरचं. मागे नको लागू रे मग जा रे उगत तू. ताण देऊ नको. नको. तिला साखराचं बिलकुल बी खायला देऊ नको तुला सांगालो मी. नाही आता मी चांगली झाली चांगली नाही झाली. तिला चक्कर येते. ती चहा प्याला का त्यानंतर तिला चक्कर येते. रात्री मी चहा पेली त्यानंतर चक्कर येते. तुम्ही सारखं सारखं चहा प्यातात आणि तू तिला गोड चहा करून मला दे. तर चहा आवडत पण नाही त्यांनाच लागतो जास्त चहा काय वरून ती करतात? गुड्ड्याचे बिस्किट पुढे खाते म्हणजे दुकानात जातात दूध आणतात मस्त कर चहा केला ना मग मी काय करू बरं? त्यांना आवडतं तो. वरून गुड्डे खाते ती बिस्किट. गोड गोड ते बिस्किट लागतात ती गोड बिस्किट खाते. गोड गोड खाऊन खाऊन मम्मी खरंच तू ते नको करू तुला सांगायला तू. ते काय ब्लाउज तू माझ्या विरोधात जाऊ नको तू सांगावं आता. जाऊ दे रे तू मला बोलू नको बोलू नको म्हणजे तुमच्या तब्येतीची मी काळजी तू घेतो. असं बोलतो ना म्हणून ती मला चहा देत नाही
चहा द्यायचा काय? चहा द्यायचा नाही रे बिलकुल. आता तर त्यांनी सांगितलंय चहा द्यायचं नाही म्हणून. बघा तुम्हाला चहा सांगा मी नाही चहा बी भेटणार. काही भेटणार नाही तुम्हाला क्लिअर कट सांगतो. तुम्ही सांगता का पप्पा बोला ना 2 शब्द तिला. पप्पाची आदत बिघडलेली सध्या. पप्पा रात्रीपासून गोळ्या खातात. शावरचं पाणी घेतलेलं आहे. शावरचं पाणी हे सगळं शावरच्या पाण्याने कार्यक्रम झाला बरोबर. तुमचा पण होईन एक दिवस असं. नाही मला नाही होत काही. तुम्ही आता उन्हाळा लागलेला आहे. आता मला काही होऊ शकत नाही. आता मी अमर आहे. अमर. आता उन्हाळा लागला का मी अमर आहे. आता मला काही होऊ शकत नाही. पुढं बी काही केलं तर मी काहीच करू शकत नाही माझं. बरं, ते चला, फक्त आपल्याला गाराचे. स्वयंपाक करायचा आहे. भाजीपाला घेऊन द्या तुम्ही आता. देता ना? मी नाही येणार. तुमचा भाजीपाला आणायचा चेन काढून ठेव. आम्ही आमचं म्हणजे काय आम्ही काय वेगळे एक काय आणायचं आता तुम्ही शिका आता भाजीपाला. आम्ही आणत नाही का. त्या दिवशी आणलं ना आम्ही शिकत कसं काय आणतात अर्धा किलो कांदे. मग आता पहिले वेळेस आहे आम्हाला काय माहिती जास्त. पहिले वेळेस नाही. 2 किलो कांदे 2 किलो बटाटे आपल्या घरात लागतात. आता बटाटे लय मोठे आहेत. बटाट्याचा काही विषय बटाटे करू नको नका. आणू, पण ते आम्ही आणले त्या दिवशी. पण मी तिला सांगितलं होतं ना त्या दिवशी घे पण म्हणून. मी तुमच्या सोबत येते पण माझा एक हट्ट आहे. करतान का पूर्ण घेतान का ते सांग. हा. कैरी घ्यायला मी नाही येत. आणि गावरा असंच करते. तुम्ही मम्मी पप्पांनी त्या दिवशी माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी 3 कैऱ्या आणल्या होत्या. त्या दिवशी कोणी खाल्ले आणि तिने पण मी खाल्ली. मग मला एवढी आवडते तुम्ही घेऊन. सर्दी कोणाला झाली मग? आणि नसली कैरी घ्यायची तर मग चिंच आणून. येड लागलंय का काय ते बघणारे काय म्हणते बरं. चिंचन काय मागू राहिली. मला उन्हाळ्याचं खातेत बघणारे काय मला नसते. आवडता पदार्थ आहे बघणार. युट्यूब फॅमिली सगळे सगळेच उन्हाळ्याची खाते. दुपारची लहान लेकरू सुद्धा खाते सर. मी नाही खात बाबा. सगळे खातेत. तुम्हाला नाही. नाही आवडत ते वेगळा प्रश्न आहे. मी अरे खाते. माझ्या समोर पेट्या कैऱ्याच्या मी असंच लोणचं करायला टाकून दिला पण मी नाही खाल्लं. टेम्पोच असतोय कधी. तुम्हाला काय आवडतं माहिती का? पिझ्झा, बर्गर, अजून दुसरं आयटम आवडते तसे हॉटेलमध्ये आवडतं. आयटम मग काय तिला खरंच जेवू नको. तुला सांगतो तिला शुगर असन कदाचित मला असं वाटलं. ती रक्त चेक करायला नाही म्हणायला लागली आता. पप्पा तुम्ही सांगा तिला समजून. हा सांगा तिला. त्याच्याने तो ब्लड ग्रुप बी चेक करून आपण. चल तू. मला नको माझे रक्त काढून घे. मला चक्कर येईल. अरे काय ते एक इंजेक्शन भर रक्त काढते. एवढं लय एवढं रक्त काढते ती. चला एवढंच रक्त काढते चला ना. ती. तिला की पहिले हो मम्मी चला. काय ऐकणार नाही तो. येते ती. हो मम्मी चालले मी आता. आपण तिकडून घेऊन जाऊया. पप्पा तिला समजून सांगा. तू कसे ते आहे का पण घरी त्याला पहिलं विचारा. ते येतो बरोबर. त्याला करतो मी बरोबर. ते बघा डब्बा घेऊन आता माणूस निघाला कामावरती. मोबाईल टाकला का बॅगेत? हेडफोन म्हणजे 2 बॅगी एकेकडे का? त्यांना हेडफोन आणून द्या ना. चुकले ते म्हणतात. ते म्हणतात माझ्याकडे चुकल्या. त्यांनी हेडफोन जर आणले शिवानी मी तुला 100 रुपये देईन संध्याकाळी लगेच. अरे बाप 100 रुपये. मग तुम्ही 100 मायावरच का सट्टा लावते म्हणजे मला काही समजत नाही वेळ. सगळ्यात सोपं आहे. तुम्ही 100 रुपये हेडफोन आणून द्या. त्या 100 रुपये मला द्या तर मी तुम्हाला देईन. सोपा विषय. मला मिळत समजा नाही. मायावर का उठून पडून सगळेजण येतात मायावर सट्टा लावल्यासारखं करतात. त्यांनी हे केलं तर मी 50 रुपये देईन. कळतं ना त्यामधलं. त्यामुळे सांगतात त्या. त्यांनी आणले ते पहिले वेळेस ते लगेच रेस मधल्या घोड्यासारखंच झालंय. उठलं की म्हणते ते पळणार त्याच्यावर पैसे लावा. त्याने आणणार त्याचे 100 रुपये देतो आणि त्याने आणले 500 रुपये देतो. त्याने काम केलं तर 500 रुपये देतो. म्हणजे सगळं सुटतं मग मायावर येतं. आणि एक तर ह्या मोबाईलमध्ये स्टोरेज कमी पडती आणि त्याच्यावर काही यूट्यूब चलत नाही. याच्यावर काही यूट्यूब चलत नाही. तुम्हाला सांगतो. हे मम्मीचा फोटो बघा तुम्हाला दिसतो का? क्लास करायचा. हे जर रेणुकाचा फोटो. हे बघा मेहंदी शिकायची त्यामुळे मी पुस्तक घेतलं. बघा ना. अरे ना. त्याच्यात बघून बघून काढायची मेहंदी. हा ना मग तेच तर. याला गुगलला सर्च मारलं तर किती डिझाईन भेटतील पप्पा नाही भेटणार. ते पुस्तक काय बघायची गरज. नाही पण हे कसं असतं हे काढत आपल्याला उन्हाच्या आधी कपडे धुवून घे मग जा मग कांदे बटाटे आणून जाऊ का मी? जा ना. बरं. मम्मी शुगर चेक करून घेऊ. मेहंदी शिकायची पुस्तक ए माझ्या हा संगत मम्मी जायचंय लवकर आवरून घे. चला इकडून जाऊ मग इकडून काहीच ऐकत नाहीत ते आपलं. मम्मी ऐक जरासं. मी ना कोणाचं ऐकत नसते. तुझं पप्पा सांगा त्यांना तुमच्या भाषेत. हम्म. पप्पा हा तुमच्या भाषेत सांगा त्यांना शुगर टेस्ट आता ते येते तर घेऊन जा ना.
बरं मी सगळं इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे तुझ्यावर, तरी तू यायला नाही. हेडफोन चेक करून घ्यायला पाहिजे माहिती का, तिथे ऐकायला नाही. मला पण बघायचं किती रडतंय म्हणून. मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मम्मी कमेंट वाचती, मम्मीला जरा समजून सांगा, कारण मम्मी ऐकायला नाही, मला काही समजून नाही मिळत आता. आता कसं करावं आहे का. शुगरचा विषय काढा किंवा पळून चालले आहे का. अरे सांगा ना समजून पप्पा तिला. आहे ना ती तुला बोल, मला काही नाही झालं आता. हां तिला घेऊन गेलं ना, तिला शुगर चेक करून आणायला लागेल, कारण तिला सारखे चक्र यायला लागलेत. दुकानवरून तिने गोळ खाल्लं का तिला चक्र येतात माहिती आहे. दुकानवरून घेऊन जाऊ द्या मला. शुगर वाढत असं तिचा माहिती आहे का. हां त्याच्यामुळेच. आता काल किती चक्कर आली होती. काल मी रात्री चहा प्यायल्यानंतर बी अशी करत होती, चक्कर येते म्हणून मला. डोक्यावर मग डोक्यावर मारते तशी चक्कर येते म्हणून मला. शुगर असणार आहे तिला माहिती आहे का. तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये शुगर आहे का नाही तुम्हाला कळलं, कारण आता मनवायचा प्रयत्न करतो ना. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, बोल ना कमेंटमध्ये सांगा मला शुगर, तुम्ही मम्मीला टेस्ट करायसाठी सांगा शुगर आहे का नाही. मम्मीला सांगा बरं. मनवा बरं सगळेजण. सगळेच मनवा. कारण मम्मी आमच्यापेक्षा जास्त यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जास्त लक्ष असतं आणि ते म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जास्त लक्ष असतं. आणि मम्मी ऐकती पण सगळ्या पब्लिकचं, म्हणजे आपल्या फॅमिलीचं आणि म्हणजे पब्लिकचं आहे का नाही, ऐकती पण. तर चला आता भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय, टेक केअर. आणि तेवढे काम आपल्या लक्षात ठेवा, कमेंट करा नक्कीच आणि तुमचं ओपिनियन द्या, कसा वाटतो व्हिडिओ, कसा नाही, कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. आणि मम्मीसाठी एक मेसेज ड्रॉप करा की बाबा शुगर चेक करा म्हणून, नाही का. जोरात बोल ना. हा ना, शुगर चेक करायला उचलून नेऊन आले जाता. काय मग तेच करावं लागेल मला. काय करावं तुम्ही सांगा मला, कमेंट करा. म्हणजे कमेंट बघेल मम्मी आणि त्याच्यावरती बरोबर रिॲक्शन करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पडेल शुगर आहे का नाही आहे. म्हणले ना. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, काळजी घ्या. आता मी दुकानावर निघालोय. ठीक आहे, आमची गाडी लागलेली आहे. 11 किती वाजले. 10 वाजले. 10 वाजले. आता निघालोय हळूहळू कडीकडीने. आता कडी ऊन पण पडले थोडंफार, हे बघा. थोडंफार काय चुकून पडते. खतरनाक ऊन पडले बाप. चला भेटतो तुम्हाला. मला तेवढी बकेट वरती नेऊन द्या ना. बरं ठीक आहे, भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो शिवानी मला काय काम लावलं. लय आवड काम, बकेट येत नाही म्हणजे मला, मग बकेट उचलायला वरती. थँक्यू धन्यवाद बहुत सारा आपको मेरा काम सबस्क्राईब करा, माझं काम करण्यासाठी. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.